मी डॉक्टर स्वाती बापट सादर करत आहे स्वलिखित कथा परतफेड. हॉटेलच्या आपल्या खोलीत जाताना प्राचीने स्वातीला विचारले, स्वातीताई, माझी जपाची माळ तुम्ही नीट ठेवली आहेत ना? हो, अगं गुरुजींनी दिलेल्या त्या पिशवीतच आहे ती. पण थोड्याच वेळात प्राची कावरी बावरी होऊन स्वातीच्या खोलीत आली. अहो स्वातीताई, माळ दिसत नाहीये त्या पिशवीत. चुकून तुमच्याकडे आली आहे का? माझ्याकडे नाही ग, गुरुजींनी दिलेली पिशवी मी तुझ्याच हातात दिली होती ना. आणि त्यानंतर तुझी पर्स घेऊन आपण सरळ हॉटेलमध्ये तर आलो. तुझ्या पर्समध्ये आणि त्या पिशवीमध्ये नीट बघितलीस का? पण थांब, मी माझ्याकडे पण बघते एकदा. दोघींनाही ती माळ काही केल्या सापडली नाही. प्राची अतिशय भाविक होती. तिच्या कुटुंबाच्या सुखासाठी ती रोज त्या माळेनी जप करायची. सोरटी सोमनाथाला अभिषेक करताना ती माळ पिंडीभोवती घालण्याची विनंती तिने गुरुजींना केली होती. पिंडीच्या स्पर्शाने पावन झालेल्या माळेने जप करण्याने तिला अधिकच समाधान मिळणार होते. पण आता ती माळच हरवल्यामुळे प्राची अगदी रडवेली झाली. बरं, प्राचीची माळ हरवण्यामागे कुठेतरी आपणही जबाबदार आहोत की काय, अशी अपराधी भावना स्वातीच्याही मनात निर्माण झाली. सकाळपासूनचा घटनाक्रम दोघींनी पुन्हा पुन्हा आठवून बघितला. पहाटे आंघोळी करून दोघी सोमनाथाच्या मंदिरात गेल्या. मनासारखा अभिषेक झाल्यामुळे प्राचीचे चित्त प्रसन्न झाले होते. पिंडीवर वाहिलेली बिल्वपत्रे, अंगारा, प्रसाद आणि ती जपमाळ गुरुजींनी एका पिशवीमध्ये घातली. ती पिशवी प्राचीच्या हातात ते देणार तेवढ्यात प्राचीला फोन आला. त्यामुळे स्वातीने ती पिशवी गुरुजींकडून घेतली. प्राचीचा फोन संपताच प्रसादाची पिशवी प्राचीच्या हातात स्वातीने दिली. त्यानंतर गर्दीतून कशीबशी वाट काढत त्यांनी लॉकरची रांग गाठली. लॉकरमधून प्राचीची पर्स घेऊन त्या दोघी हॉटेलमध्ये तडक परतल्या. या संपूर्ण घटनाक्रमात ती माळ कशी आणि कुठे हरवली असेल ते दोघींनाही काही केल्या समजेना. इकडे मुलाला नोकरी लागत नाही, मुलीचे लग्न ठरत नाहीये, गहाण पडलेल्या जमिनीच्या कर्जाचे हप्तेही थकलेत. आता या अनंत अडचणीतून तूच सोडव रे भोले बाबा, असे साकडे घालायला गोपी सोरटी सोमनाथला आला होता. दर्शन झाल्यावर धक्काबुक्की सोसत गर्दीच्या प्रवाहाबरोबर मोठ्या मुश्किलीने तो लॉकरच्या रांगेपर्यंत पोचला. त्याला आपले सामान घ्यायचे होते. तो ज्या यात्रा कंपनीबरोबर आला होता त्या यात्रा कंपनीची गाडी सुटण्याची वेळ झाली होती. रांगेमध्ये तो उभा असताना अचानकच कुठून तरी त्याच्या हातात रुद्राक्षांची एक माळ येऊन पडली. गोपी अचंबित झाला. आता ही माळ कोणाची असेल बरं? आणि आता ते समजायचं तरी कसं? बरं, ही परत करायची तर कोणाला परत करायची? आणि त्यात वेळ गेला तर? आणि आपली गाडी चुकली तर? पण अशी दुसऱ्याची जपमाळ आपण ठेवून घेणे योग्य का अयोग्य? का हा मी सोमनाथाचा प्रसाद समजायचा? अनंत विचारांची गर्दी थोपवत एका मुठीत आपला जीव आणि दुसऱ्या मुठीत ती माळ घट्ट पकडून गोपी गाडी पकडण्यासाठी धावला. गोपी अस्वस्थ होता. घरी आल्या आल्या त्याने बायकोला माळेची कथा आणि आपल्या मनातली व्यथा सांगितली. बायको म्हणाली, अहो तुम्ही ही काय माळ काही चोरून आणलेली नाही, मग कशासाठी अस्वस्थ होताय? लाभेल ती आपल्याला. याच माळेने मी रोज जप करत जाईन. आणि काय आश्चर्य, बघता बघता गोपीचे दिवस पालटले. मुलाला सरकारी नोकरी लागली, कर्जाचे हप्ते वेळेवर जाऊ लागले, मुलगीही चांगल्या घरी पडली. एक दिवस गोपीने बायकोला विचारले, देवाच्या कृपेने आता आपलं सगळं चांगलं चाललंय, आता तू रोज जप करून देवाकडे काय मागतेस ग? अहो, ज्याची ती माळ होती ना, त्याच्या भक्तीमुळे आपल्याला चांगली दिवस आलेले आहेत. ही माळ तर आपण त्या भक्ताला परत नाही करू शकत, पण त्याचे मनोरथ पूर्ण व्हावे यासाठी मी जप तर करू शकते ना. बायकोचे बोलणे ऐकून गोपीला खूप बरे वाटले. कुण्या अज्ञात भक्ताची माळ घेऊन आल्याबद्दलची त्याच्या मनात असलेली बोच आता कुठल्या कुठे नाहीशी झाली होती.